जी के ट्रॅक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न व संभाव्य प्रश्नांचा हा भाग 16वा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, कोल्हापूर. कोल्हापूर येथे विशालगड हा किल्ला आहे. नंतरचा प्रश्न, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे? तर कसारा घाट हा मुंबई आणि नाशिक या दोन शहरांच्या मार्गावर आहे. नंतरचा प्रश्न, चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कधी झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 27 फेब्रुवारी 1931. नंतरचा प्रश्न, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ते उद्यान राजस्थान येथे आहे. म्हणजेच पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने मुंबईत परदेशी मालाच्या ट्रक समोर बलिदान दिले? तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, बाबू गेनू. नंतरचा प्रश्न, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ते ऑस्ट्रेलिया येथे आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या शीख गुरूंच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली? तर ती उभारणी करण्यात आली गुरु रामदास यांच्या काळात. नंतरचा प्रश्न, कोणत्या भारतीय व्यक्तीने ब्रिटिश पार्लमेंट समोर प्रथमच भाषण केले? तर याचं योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय. नंतरचा प्रश्न, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, वॉरन हेस्टिंग्ज. नंतरचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, क्लेमंट ॲटली. नंतरचा प्रश्न, कोटोफॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, इक्विडोर. नंतरचा प्रश्न, अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, तुर्कस्तान. नंतरचा प्रश्न, झुलू जमात कोठे आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, दक्षिण आफ्रिका. नंतरचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान. नंतरचा प्रश्न, अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्याच्या काळात निर्माण केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, राष्ट्रकूट. नंतरचा प्रश्न, सन 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, व्योमेश चंद्र बॅनर्जी. नंतरचा प्रश्न,
सन 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, श्यामजी कृष्ण वर्मा. नंतरचा प्रश्न, मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, लोकमान्य टिळक. नंतरचा प्रश्न, कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, भारत सरकार कायदा 1858. नंतरचा प्रश्न, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, लॉर्ड आयर्विन. नंतरचा प्रश्न, रॉबर्ट क्लाइव्ह नंतर कोणाची भारताच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, वॉरन हेस्टिंग्ज. नंतरचा प्रश्न, नेहरू रिपोर्टचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, महात्मा गांधी. नंतरचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सरदार बलदेव सिंग. नंतरचा प्रश्न, कोणत्या कायद्यान्वये इंडिया काउन्सिल बरखास्त करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 1935चा कायदा. नंतरचा प्रश्न, ब्रिटिशांनी सिंध प्रांत केव्हा ताब्यात घेतला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सन 1843 मध्ये. नंतरचा प्रश्न, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सन 1909. नंतरचा प्रश्न, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सविनय कायदेभंग. नंतरचा प्रश्न, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया चे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, दादाभाई नौरोजी. नंतरचा प्रश्न, पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 26 जानेवारी 1930 रोजी. नंतरचा प्रश्न, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सन 1761 मध्ये. नंतरचा प्रश्न, हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई कधी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सप्टेंबर 1948 मध्ये. नंतरचा प्रश्न, मैसूरचा वाघ म्हणून कोणाला ओळखले जात होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, टिपू सुलतान. नंतरचा प्रश्न, 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा होणारे एकमेव क्रांतिकारक कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वतंत्रवीर सावरकर. नंतरचा प्रश्न, 1924 मध्ये मुडीमन समिती कशासाठी नेमली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 1919च्या कायद्याचे पुनर्विलोकन करणे. नंतरचा प्रश्न, इंग्रजांनी खालीलपैकी कोणती भौतिक सुधारणा घडवून आणली नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, टेलिफोन. नंतरचा प्रश्न, भारतात सर्वप्रथम मुद्रण कला कोणी आणली?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए पोर्तुगीज. नंतरचा प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केव्हा केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 21 नोव्हेंबर 1917 मध्ये. नंतरचा प्रश्न, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा नारा कोणत्या समाज सुधारकाने दिला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतरचा प्रश्न, महिला शिक्षणाधिकाऱ्यांची नेमणूक कोणत्या समाज सुधारकाने केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी शाहू महाराज. नंतरचा प्रश्न, पश्चिम घाटाच्या अति दक्षिणेकडील डोंगर रांगांना काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए कार्डमम. नंतरचा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी फाजल अली. नंतरचा प्रश्न, हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी श्रीलंका. नंतरचा प्रश्न, संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी 22 सदस्य. नंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए धर्म स्वातंत्र्याचे अधिकार. नंतरचा प्रश्न, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रकरण 3 मध्ये. नंतरचा प्रश्न, कोणत्या समितीच्या शिफारसीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी स्वर्णसिंग समिती. नंतरचा प्रश्न, केंद्र व राज्य यांच्यातील संबंध हा विषय घटनेच्या कोणत्या भागात तरतूद आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी भाग 11 मध्ये. नंतरचा प्रश्न, जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 3 डिसेंबर. नंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम 123. नंतरचा प्रश्न, घटना समितीने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 22 जुलै 1947. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते फळ जांभी मृदेत घेतले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आंबा. नंतरचा प्रश्न, काळ्या कापसाच्या मृदेस काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए रेगूर मृदा. नंतरचा प्रश्न, ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणती पातळी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कनिष्ठ पातळी. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 50%. नंतरचा प्रश्न, BDO ची निवड कोणामार्फत केली जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. नंतरचा प्रश्न, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए पंचायत समिती. नंतरचा प्रश्न, पंचायत समितीच्या वर्षातून किती बैठका होतात?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 12 बैठका. नंतरचा प्रश्न, पंचायत समितीच्या सदस्यांची निवडणूक कोणत्या प्रकारे होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी प्रत्यक्षरित्या. नंतरचा प्रश्न, वडाच्या पारंब्या कोणत्या प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अंतरिक्ष मुळे. नंतरचा प्रश्न, अणुभट्टी बांधण्यासाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए कोबाल्ट. नंतरचा प्रश्न, पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी कोणते उत्प्रेरक वापरतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी आयोडीन. नंतरचा प्रश्न, त्वचारोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतात. नंतरचा प्रश्न, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंतर्वक्र भिंग. नंतरचा प्रश्न, बॉक्साइट या धातूपासून कोणते खनिज मिळवले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ॲल्युमिनियम. नंतरचा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ज्यातून पित्तरस स्रवते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी यकृत. नंतरचा प्रश्न, कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी 8 नोव्हेंबर 2016. नंतरचा प्रश्न, पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वेलवंडी. नंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती वनस्पती परपोषी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी अमरवेल. नंतरचा प्रश्न, बाल्कन प्रदेश कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी तुर्कस्तान. नंतरचा प्रश्न, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी जिनिव्हा. नंतरचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 8 जिल्हे. नंतरचा प्रश्न, भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सन 1991 मध्ये. नंतरचा प्रश्न, भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही. नंतरचा प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी माळशेज घाट. नंतरचा प्रश्न, 101वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वस्तू व सेवा कर. नंतरचा प्रश्न, पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी गटविकास अधिकारी. नंतरचा प्रश्न, अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे हे पुणे जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी एकूण 5 मंदिरे. नंतरचा प्रश्न, कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी तेलबिया उत्पादन. नंतरचा प्रश्न, नीरा नरसिंगपूर
हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, इंदापूर तालुक्यात. नंतरचा प्रश्न, 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, छत्रपती शाहू महाराज. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी जयपूर फूटचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर प्रमोद सेठी. नंतरचा प्रश्न, तिसरी गोलमेज परिषद केव्हा झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 17 नोव्हेंबर 1932 मध्ये. नंतरचा प्रश्न, भारतातील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, बेंगॉल गॅझेट. नंतरचा प्रश्न, ताशकंद करार केव्हा करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सन 1966 मध्ये. नंतरचा प्रश्न, सर्वप्रथम अनुसूचित जाती या शब्दाचा प्रयोग कोणी केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सायमन कमिशन. नंतरचा प्रश्न, दलितांचा मुक्तिदाता असे डॉक्टर आंबेडकरांना कोणी म्हटले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सयाजीराव गायकवाड. नंतरचा प्रश्न, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतरचा प्रश्न, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ केव्हा लिहिण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सन 1883 मध्ये. नंतरचा प्रश्न, दादोबा तरखडकर यांची 1852 मध्ये कोणत्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर पदावर नेमणूक झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, अहमदनगर. नंतरचा प्रश्न, न्यायमूर्ती रानडे यांनी विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केव्हा केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सन 1864 मध्ये. नंतरचा प्रश्न, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणत्या शहरात देण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मुंबई. नंतरचा प्रश्न, सन 1890 मध्ये सर्वात पहिली औद्योगिक परिषद पुण्यामध्ये कोणी घेतली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, न्यायमूर्ती रानडे. नंतरचा प्रश्न, 1898 मध्ये काळ हे साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, शिवराम परांजपे. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी सावरकरांचा ग्रंथ कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. काळेपाणी, जोसेफ मॅझिनी आणि हिंदुत्व हे सर्व सावरकरांचे ग्रंथ आहेत. नंतरचा प्रश्न, सत्याग्रह कल्पनेचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, महात्मा गांधी. नंतरचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केव्हा केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सन 1916 मध्ये. नंतरचा प्रश्न, अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी केव्हा उपोषण केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सन 1947 मध्ये. नंतरचा प्रश्न, कुष्ठरोग निर्मूलन व कुष्ठरोग यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारे समाजसुधारक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, बाबा आमटे. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए कोल्हापूर. नंतरचा प्रश्न, कोणत्या पर्वत रांगेमुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी महादेव डोंगर रांगा.